मी आज निघालो एका नव्या प्रवासाला. पावसातून प्रवास म्हणजे माझ्यासाठी नव्या ऋतूसारखाच. आकाशातून पडणारा पाऊस, हिरवेगार डोंगर, त्यातून वाहणारे झरे माझ्या मनाला नेहमीच भुरळ घालतात. आणि या सगळ्यांचा आनंद घेत मी नेहमीच माझ्या आयुष्याला रंग भरण्याचा प्रयत्न करत असतो. डांबरीच्या रस्त्यावर चालणारी कोकणातली लाल परी वेगळाच अनुभव देऊन जाते. आणि भिजलेले रस्ते. आज माझा देखील प्रवास अशाच वाटेवरून गावाच्या दिशेने होत आहे. हाय. तर मंडळी, पावसाला सुरू झालाय आणि आपण निघालोय गावाला. बऱ्याच दिवसानंतर आपला ट्रॅव्हल ब्लॉग येणार आहे. तर मंडळी, आज रविवार आहे, तर थोडंसं काम पण आहे गावच्या घराचं. तर म्हटलं आपण जाऊया. तर आज सिंगलच निघालोय. वाजलेत 10. आणि बघा, माझी परी पण या ठिकाणी आहे, तुम्हाला दाखवतो. माझी पिल्लू. आणि पिल्ल्याला पण यायचा होता, पण तिचा उद्या स्कूल आहे ना उजू. आपण गणपतीला तुला घेऊन जाऊ. आणि पाऊस भरपूरच पडतोय. तर मग तर मंडळी, आज ट्रॅव्हल व्लॉग असणार आहे आणि सिंगल जातोय. तर मंडळी, चला आपण आता प्रवासाला सुरुवात करतोय. तर घरातून निघतोय, 10 वाजलेत. आणि चला, हल्लू हल्लू जायचं आहे, कारण का पावसाचे दिवस आहेत. चल मग निघू मी. हा, आता बऱ्याच दिवसांनी आपला ब्लॉग बघणार आहे आणि तुम्हाला टीव्हीवर बघणार ना. तर मी निघू ना, मला सोडायला येते ना बाहेर. तर मंडळी, आपण पेट्रोल वगैरे टाकून आपण गोवा महामार्गावर आलेलो आहोत. बघा, या ठिकाणी आपली तयारी आहे पूर्ण. तर हा आहे गोवा महामार्ग आणि आपला इथून आता प्रवास सुरू होणार आहे. तर मंडळी, आपण आता घर सोडलेलं आहे आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण आता प्रवासाला सुरुवात करतोय. तर मंडळी, चला, गणपती बाप्पा मोरया. तर फायनली आपण मंडळी प्रवासाला सुरुवात केलेली आहे. आणि आपण बघा, आज थोडं म्हणजे मी जेव्हा घरातून निघत होतो त्यावेळेला पावसाची सुरुवात तर होतेच, परंतु आता पाऊस तर आहे नाही. पण बघा, इथून आपण आता प्रवासाला सुरुवात केली. आपला प्रवास हा गावच्या दिशेने होणार आहे. थोडंसं गावाला काम आहे, त्यानिमित्ताने आपण गावाला जातोय. आपण आता नवी मुंबईच्या खारघरच्या अगोदर हा पागोडा लागतो ना, त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत, नेरूळचा पागोडा. तर तिथला आपला हा प्रवास सुरूच आहे. असाच प्रवास आपला सुरू राहणार आहे. तर आपल्याला बघायला भेटेल गोवा महामार्गाचं अपडेट, आपल्याला बघायला भेटेल. त्याच्यात आपल्याला बघा, यशवंतराव चव्हाण स्मृती महामार्ग आपले सहर्ष स्वागत करत आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. हा पुन्हा एक्सप्रेस डायरेक्ट पुन्हा टच आहे, त्याच्यामुळं टू व्हीलर अलाउड नाही. तर आपण आता आपल्या गावच्या, आपलं गाव हा फक्त जर व्यवस्थित गेलो, व्यवस्थित तर 3 तासाचा प्रवास आहे आपल्या गावचा. तर समोर आपल्याला समजी दिसतोय, म्हणजे 546 किलोमीटर दिसतो आपल्याला. मागत दिशेने आपल्याला जायचं आहे. इथे तिथे पाऊस पडून गेलेला चिखल दिसतो आपल्याला. आणि मग तिथून आपल्याला बघा, त्या समोरच्या बोर्डवर आपल्याला लिहिलेलं आहे गोवा. पनवेल, आपण आता पनवेल शोधला, गोवा. आणि समोर गेलं ते मुंबई तिथून. तर आपल्याला आता लेफ्ट मारून आपल्याला पुढे गोव्याच्या दिशेने जा. त्याला मंडळी काय पेट्रोल आपल्याला काय जास्त देणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला आता परत लेफ्ट मारायचं आहे. आणि इथे नुकताच पाऊस येऊन गेलेला आहे. बघा, नुकताच पाऊस येऊन गेला आहे. तर इथून आपल्याला लेफ्ट मारून जायचं आहे. फायनली आपण गावचा रस्ता टच झालो. म्हणजे हे आहे आता बघा. आता मी तुम्हाला पूर्ण बोर्ड कव्हर करून दाखवतो, काय काय तुम्हाला दिसणार आहे या ठिकाणी. थोडंसं पाऊस नाही पडल्यामुळे धूळ उडते. तर बघा, एकदम निटको तुम्हाला दिसतोय हा सगळा. दिसतोय ना, काय नजारा दिसतोय. आणि ह्या नजाऱ्यासाठी मी थांबलो होतो. वा वा वा, कर्नाळा फोर्ट, कर्नाळा किल्ला.
हा आपल्याला पनवेल सोडला की फलस्त फाट्यानंतर लागतो आणि नंतर ह्याच्याच खाली आपल्याला कर्नाला अभयारण्य आहे. या ठिकाणी कधी आलात तर नक्कीच आवर्जून भेट द्या. पनवेल आणि रायगडमध्ये फिरण्यासारखं एकदम प्युअर आणि नॅचरल ठिकाण आणि नैसर्गिक दृष्ट्या म्हणजे जर कुणाला जर असं वाटत असेल की आपण कुठेतरी जवळच्या ठिकाणी मुंबईपासून गेलो पाहिजे तर हा निदान 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर नक्कीच कधी आलात ते या ठिकाणी या. ते आहे कर्नाला पोस्ट आणि तुम्हाला पक्षी अभयारण्य देखील बघायला भेटेल. असं हे मुंबईपासून फक्त 35 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं ठिकाण आहे. तर अगदी प्युअर नॅचरल निसर्गाच्या कुशीत असं डोंगरात म्हणजे लपलेलं हे अतिशय सुंदर आणि देखणं ठिकाण आहे. तर कधी आलात तर आवर्जून या. हे आपल्या पनवेलपासून 15 किलोमीटर आणि मुंबईपासून 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. वा 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 वा, फायनली प्रवासात आपल्याला लाल परी भेटली आणि ही जर भेटली नाही तर प्रवासाला काय आनंद. तर बघा आपली लाल परी चालली आहे. माणगाव डेपोची ही गाडी आहे. तर बघा ही लाल परी चालली आहे. बघा हे आपटा गाव आहे ना, आपटा गाव तिथे हे आता नवीन टोल चालू झाले बघा. म्हणजे खारपट्ट्याच्या अगोदर जो टोल लागतो तो हा बघा टोल चालू झालेला आहे. कारण का गोवा महामार्गाची स्थिती व्यवस्थित झाले तर माझ्या मते अजून काय बनवायला नक्की पाहिजे होता. तर हा आहे लक्षात घ्या, नोट करण्यासारखी गोष्ट आहे. कारण की हा टोल चालू झालेला आहे. आता जे जे कोणी येतील त्यानं हा टोल करावाच लागणार आहे. तर हा टोल चालू झालेला आहे. तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतोय. याचे गोवा महामार्गाचे जर अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण भेटून जाईल. कारण का जो आरपट्ट्याच्या अगोदर जो लागतो टोल जो चालू नव्हता आता सध्या, तर मला वाटतं आहे मला मागच्या मे महिन्यात हा टोल दिसला नव्हता. तर आता हा टोल चालू झालेला आहे या ठिकाणी दिसतोय. कधी रिटर्नचा आपला प्रवास असेल त्यावेळी जर दिसला तर नक्की पुन्हा एकदा दाखवेल. चेकलिस्ट सिस्टम त्यांची कशा पद्धतीची आहे. तर चला आपण पुढच्या प्रवासाला. तर मंडळी आपण बघा बायपासला थांबलोय कारण का आपल्याला जायचं आहे पुढं आणि अलिबाग आहे खालच्या साईडला. अलिबाग बायपास. तर आपल्याला सरळ निघून जायचं आहे. इथून आपल्याला निघून जायचं आहे आणि खाली आहे लेफ्ट मारला का राईट मारून अलिबाग आहे. अलिबाग या दिशेने लागतो. तर आपल्याला जायचं आहे गोवा महामार्ग. आपण चला इंदापूर रस्त्यानेच जाणार आहोत. आपण यावेळेला नागोठणा रोहा नाही करणार आहे. तर चला बघूया प्रवासा कसा होतोय. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस येतील बघा मंडळी. आपण आता पण वाकणला पोहोचलेलो आहे आणि पावसाची एकदम सर आलेली आहे. पण आपल्याला जायचं आहे इंदापूर मार्गे. इंदापूर तलाव असं आपल्याला करत आहे. तर मध्ये स्किप केला कारण की एवढा पाऊस आला. तर इथून आपल्याला नागोठण्यामध्ये जायचं असतो आणि हा इकडं पाली रोड आहे, पालीवरून येतो. तर आपण आता वाकणला थांबलो आहे आणि आपल्याला जायचं आहे इंदापूर मार्गे. तर बघा कसा पाऊस पडला आणि डोंगरातून विर्या ओढताना आपल्याला दिसते. तर या ठिकाणी दिसतंय बघा. तर मंडळी आपण आता आपण डिसाईड केलंय की आपण इंदापूर तलामार्गे जाऊ. कारण का तिकडनं रस्ता पण छोटा आहे आणि पावसाने सुरुवात केलेली आहे. तर म्हटलं आपण इंदापूर तलामार्गे जाऊ. तर आपला हा प्रवास बघा हा डोंगर दिसतोय. डोंगर दिसतोय ना एकदम कडक हिरवं. आता बहुतेक गावाला पण हिरवगार झाला असेल कारण का पावसाने एवढा ऊस आणला होता ना बापरे. पण मध्ये कुठे गायबच झाला. आता 2 दिवसापासून पाऊस पडायची सुरुवात झाली चांगली बघा. काय पाऊस दिसतोय म्हणजे काय वातावरण दिसतंय. आणि जसं मी पनवेल सोडलं कर्नाल आगरेन पावसाने म्हणजे एवढं थंडगार वाटायला लागलं ना. तसं मुंबईला पाऊस पडून पण अजून गरमी आहे. म्हणजे गावाला आल्यावर आता ही सुरू होते खिंड. खिंड हिला खिंड बोलतात. म्हणून स्पेशली कॅमेरा बोललो इथं चालू करू आपण म्हणून हिला खिंड बोलतात. तर बघा ही पहिले वन वेच असायची पण आता तिचा पूर्ण काम झालंय आणि मला त्याच्याबद्दल काय माहिती नाही, अपडेटच नाही या खिंड बद्दल. पण एकदम लय पॉवरफुल म्हणजे एकदम तिथलं दृश्य एकदम बघण्यासारखं असतं आणि प्रवासात हा व्हिडिओ नक्कीच झाला पाहिजे म्हणून म्हटलं
इथे कॅमेरा आपण चालू करू म्हणून थोडासा थांबलो, पावसाची एक सर घालवली. तर बघा ही खिंड चालू होते. डोंगराच्या मधोमध हिला खिंड बोलतात. इंदापूरचा बॅनर सर खेरवाडी गाव आहे इथं बाजूला, पण आम्ही हिला खिंड बोलतो कारण का पूर्वी आम्ही जेव्हा मुंबईला एसटीने यायचो ना तेव्हा हा आमचा हाच रस्ता असायचा आणि आम्ही एसटीतनं जो हा नजारा बघायचो ना लाजवाब. कारण का वरती बघा डोंगर, काटलाचा पूर्ण डोंगर आहे आणि इथून हा प्रवास म्हणजे लय जबरदस्त दृश्य होतं. आता ही कशी रस्ता बनवलाय काय माहिती नाही. पहिला सिंगल वे होता, ह्या डोंगराच्या मधूनच आमची म्हणजे एसटी यायची आणि आम्ही खिडकीतनं त्या बघायचो. खूप मजा यायची. तर मी पण स्पेशली म्हटलं की आपण दरवेळेला रोहा नागूतना करतो तर, आणि तो छोटा रस्ता असल्यामुळे बघा बघा छोटा झरा असं आपल्याला प्रवासात पाहायला भेटतो. बघा छोटा झरा आणि खिंडीतनं आपला प्रवास सुरू झालाय. खरंच खूप बदल झालाय. खूप खोदलेला आहे. हा बघा छोटा झरा आपण इथं झरा वाहतोय बघा, छोटा झरा वाहतोय. झरे वाहतेत पूर्ण ते बघा वरती. हे बघण्यासारखं दृश्य आहे हा. हे छोटे छोटे झरे, ही खिंड हिला बोलतो आम्ही. कारण का डोंगराच्या मधोमध ह्या रस्त्याला छाटून हा रस्ता बनवलेला आहे गोवा मार्ग. पूर्वी हा खूप म्हणजे सिंगलच वे असा होता, सिंगल वन वे होता आणि त्याच्यातून ही आमची लालपरी जायची, एक नंबर वाटायचा. आणि पुढे मला वाटतं टोल गेट आहे बघा, बोर्ड लावलेला आहे. कारण का तिकडचं मला काहीच अपडेट नाही माहिती, कारण का मी हा बऱ्याच वर्षी हा रस्ता घेतला नाही कारण का आम्हाला लॉंग टर्म पडतो. पण आता तो रस्ता जरा झाडे वगैरे पडलेले आहेत पावसाळ्यात. मी आता फोन केला होता तेव्हा मला आमचे साडूबाई बोलले की जाताना तुम्ही इंदापूर तलामार्गी जा कारण का तो रस्ता लय बिकट आहे. तर बोललो चला खिंड आपण घेऊन जाऊ, म्हणजे काहीतरी प्रवासात नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू. तर आता इंदापूर थोड्या जण पोहोचू ना. आता वाचलेत 12:22. आपला प्रवास सुरू झाला होता 10:17चा. तर जितकं होईल तितकं कव्हर केलं मी. आमच्या मुलात बोलायला गेलो ना तर 3 तासाचीच रनिंग आहे. टोल गेट 500 मीटरवर दाखवतोय म्हणजे टोल नाका. तर तो पण बहुतेक चालू झाला असावा असं काय अपडेट नाही आपल्याला, पण आपण नक्कीच त्याची पण अपडेट घेऊ. आता गाडीवाल्याला बघा इथे टोलचे सगळे हे दिलेले आहेत, गाडी बंद पडलेली आहे त्याच्यामुळे ते दाखवू नाही शकत. पण टोल चालू झाले की नाही माहिती नाही, बघू आपण. टोल फ्री रुपीज बघा, वाहन तक्रार श्रेणी शुल्क काय लिहिलेलं नाही, म्हणजे टोल चालू झालेला नाही शक्यतो. नाही पण हा टोल चालू झालेला नाही. पण आपटे गावाचा खारपट्ट्याच्या इथला जो टोल आहे तो चालू झालेला आहे, म्हणजे टोल फक्त उभारलेला आहे बघा या ठिकाणी दिसतंय. कदाचित त्या ब्रिजचं किंवा हा बहुतेक काम पुढे झाला नसावा त्याच्यामुळे टोल काय चालू झालेला नाही. पण एकच खंत वाटते की गोवा महामार्ग गेल्या 25 वर्षापासून बनतोय आणि बनतच आहे अजूनपर्यंत. कित्येक समिती याच्यावर आवाज उठवला पण अनेक सरकार आली, पण कदाचित प्रतिनिधी याकडे लक्ष देत नसतील किंवा लोकांचा राग मनावर घेत नसतील, असा हा काहीतरी असेल. पण तब्बल 25 वर्ष ह्या आमच्या महामार्ग बनण्यासाठी गेलेलं आहे. आता कुठेतरी बघायला गेलो तर 30% काम झालेलं आहे. माझ्या मते तर 30% काम झालेलं आहे असं मला तर निवेदन वाटतं. परंतु अजून बराच काम आहे कारण का हे डिवायडर वगैरे बनवायचे बाकी आहेत. कारण का कुठली गाडी कधी स्पीड मध्ये आली आणि कुठली कुणाच्या अंगावर येईल काही सांगता येत नाही. म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत बॅच भरा. तर मंडळी आपण फायनली बघा इंदापूर स्किप केला कारण का काय आलं माहित आहे, इंदापूर पाऊस एवढा होता तरी पण आपण आता पावसातून कॅमेरा लावलाय. बघू, पाऊस एवढा होता ना की पावसातनं तरी पण कॅमेरा आपण लावलाय. आता बघू कसं. तर आता बघा हे दृश्य दिसतंय बघा, आपल्याला दिसतंय ना, लय भारी दिसतंय दृश्य. तलगड दिसतोय बघा, दिसतोय ना. आणि आता आपली तल्यात एंट्री होणार आहे. हा समोर तलगड दिसतोय ओके आणि पूर्ण वेढून गेलाय. आणि आपण याच्यावर एक शॉर्ट बनवली होती. आपण तल्यामध्ये दिसतो, आपण इंदापूर तला हायवेने आलेले आहोत. आपण इंदापूरला काय ट्रॅफिक पण होते आणि एवढा पाऊस आला होता तर कॅमेरा काय लावायला जमलाच नाही.
तर म्हटलं आपण दाखव, आपण जाते वेळी जरी केला ना तरी चालेल. तर आता आपण आहोत तल्याला, आपल्या तालुका तला. आपण पोचलेलो आहोत तल्यामध्ये. तर पावसाची नुकतीच सर येऊन गेले. त्याला एक तुम्हाला तलाचा नजारा दाखवतो, एंट्री मारता गेली. तर हा सगळा असा प्रवास होता आपला. फायनली आपण 15-20 मिनिटात इथून पोहोचू आता आपल्या घरी. कारण का तल्यावरून 15 किलोमीटर माझं गाव आहे, मांदाड. त्याच्यानंतर मग कुडा, त्याच्यानंतर मग रोला. तर आता ही सगळी गावं तुम्हाला दाखवत घेऊन जाईल. तर तल्याची एक एंट्री तुम्हाला कडक झालीच पाहिजे. मी परत येणार आहे तल्याला, त्यावेळेला फुरसतमध्ये तुम्हाला दाखवेल. पण आता एक एंट्री तुम्हाला तल्याची दाखवतोच. कारण का हे आपलं तला आहे. आपल्या तालुक्याला आपण नाही मोठी करणार तर कोण करणार. तर आपली बघा एंट्री तल्यामध्ये झालेली आहे. काय खायचं आहे काय पण नाही, घरी डायरेक्ट गेल्यावर आपण खाऊ. तर हे त्याला पूर्ण पावसाने भिजवून टाकले ना आपल्या तल्याला, आणि एकदम शांतीचं वातावरण वाटतंय. बघा लाल परी वगैरे लागलेली आहे. आणि बघा हे आहे त्याला डेपू दिसतं ना, एसट्या. त्याल्याची एक बोललो तुम्हाला सफर. आणि मागे आपण ज्यांचा व्हिडिओ केला होता ते सम्राट वडापाववाले, आणि एस टी चालले. तर एक त्याल्याची बोललो व्हिडिओ झालीच पाहिजे. एक राऊंड आपली एस टी झाली. हा आपला छोटासा त्याला आहे. पाऊस एवढा पडून गेला ना मस्तपैकी. आपण कट मारून जा. एक तुम्हाला तल्याची झलक दाखवली, आणि आपण आता तल्याला एक्झिट करतोय. आपण येणार आहोत त्यावेळेला आपण एक छानसा व्हिडिओ बनवू तला तालुक्याचा. आपला ताला तालुका, आपल्या तालुक्याला आपण नाही मोठी करणार तर कोण करणार. तर आपण तिकडनं बाहेर पडलो, पण बाहेरून सुद्धा रस्ता आहे. पण आता आपण बघा, हे समोर दिसतंय ते तिकडचं गायमुख वन असते गावाला, आणि तिकडे चंडिका मंदिर देखील आहे. तर आता आपण चाललोय आपल्या गावाला. म्हणजे आपण मांदाड रोला रस्ता आपण पकडलेला आहे, आणि आपण आता चाललो आपल्या गावी. तल्याची एक झुलूक तुम्हाला दाखवली आपल्या तालुक्याची. आपला तालुका छोटा जरी असला तरी इतका सुंदर आहे की त्याची जगाला हेवा वाटेल अशी आहे. आपल्या तालुक्यात काय काय आहे तर शिवरायांचा किल्ला म्हणजे तलगड. आपल्या तालुक्यात काय काय आहे तर आपल्या तालुक्यात आहे प्राचीन बौद्धकालीन पुरालेणी. आपल्या तालुक्यात काय काय आहे तर गायमुख या ठिकाणी असलेलं देवस्थान मंदिर, म्हणजे गायीच्या मुखातून येणार पाणी वाहतंय, म्हणजे 12 माही पाणी वाहत असं गायमुख. आपल्या तालुक्यात काय आहे तर समुद्र किनारपट्टी. आपल्या तालुक्यात काय आहे तर प्राचीन मंदिर आहेत. आपल्या तालुक्यात काय आहे तर एक सनशाईट पॉइंट आहे, मांदाड ब्रिज. आपल्या तालुक्यात काय आहे. जर हा व्हिडिओ कोण तला तालुक्यातला बघत असेल त्यांनी आपल्या तालुक्यातलं काय काय आहे ते कमेंट करून कळवा. मला जेवढं माहिती होतं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपला तालुका जगात भारी, जगाला हिरा वाटेल असा तालुका आहे. चला पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करू. सगळ्यात सुंदर म्हणजे जे एक पॉइंट आहे ते म्हणजे हे पॉइंट आहे बघा. लय भारी पूर्ण म्हणजे झाड्या झुडप्यात हे लोकेशन आहे. इथे फोटो वगैरे शूट करण्यासाठी चांगला असतो. तर हे ते पॉइंट आहे बघा, इथं आपल्याला दिसतंय. आणि बघा पूर्ण धुक्यानी डोंगर वेढला आहे बघा. या ठिकाणी आपल्याला पूर्ण धुक्यानी डोंगर वेढताना दिसतात. आम्ही लहानपणी काय बोलायचो, म्हातारी हिऱ्या फुकते. म्हणजे
गावाकडचे म्हण आहे आणि आपल्याला आता तारणा गाव लागणार आहे, तारणे. तर बघा, आणि माझ्या तालुक्यातली सगळी गावं प्रेमळ आणि शांत आणि निसर्ग संपन्न असलेली गावं आहेत. खूप देखणी आहेत. प्रत्येक गावात मंदिर असं आहे बघा, मांदाड आणि हे इकडं तारणे. आणि अतिशय चांगल्या प्रकारची मंदिरं आमच्या तालुक्यात पाहायला भेटतील, असा आमचा तालुका आहे. जरी छोटा असला तरी एकदम सुंदर, निसर्ग संपन्न. प्रत्येक गाव हा निसर्ग संपन्न आहे. तर चला, आपला हा प्रवासाचा व्हिडिओ आहे. जे जे गावं लागतील आपल्याला ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता लगेच जोडूनच लगेच शेनाटे गाव येणार आहे. आणि आपल्या मित्रांचा, म्हणजे जो मित्र आहे मितेश खेडेकर, त्याचं गाव राहणार आहे. ते आतमध्ये आहे, पण ते आपण दाखवू नाही शकत, पण आपण त्याचं लोकेशन नक्कीच दाखवू शकतो. म्हणजे कशी एकामेकाला गावं जोडलेली आहेत तालुक्यातली. तर हे आहे शेनटे गाव, आणि इकडे गेलंय राटाड गाव. बघा, तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. ही आहे आपण आता मांदाडच्या सॉरी बुरबीच्या पुलावर आपण उभा आहोत. ह्या म्हणजे आपण ही गावं स्किप केली. पिटसय, खांबोल, त्याच्यानंतर मग काशेवाडी. तर ही तुम्हाला दिसते नदी, ती बुरबीची नदी. हा जो दिसताय ना, तो इंग्रजांच्या काली बांधलेला ब्रिज आहे. तर म्हटलं तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आणि आता हा बायपास झालेला आहे. इथून डायरेक्ट त्याला म्हणजे काशेवाडी टू तारास्ता कनेक्ट केलेला बायपास. आणि इकडे आहे आपल्याला हनुमाननगर, म्हणजे पूर्वीची राटाडवाडी. त्याच्यानंतर मग आहे राटाड गाव. तर बघा, पाणीला म्हणजे नदीला बघा पाणी किती खदूल खदूल आलाय, म्हणजे पाणी बरंच भरपूर आहे. तर ही आहे बुरबीचा पूल. तर म्हटलं दाखवूया. मला जातेवली लागते, पहिले इथपर्यंतच आमची एसटी यायची. मिनीडोर येते बघा. तर खाडीला भरपूरच पाणी आहे बघा. आणि इथेच वरती हिल स्टेशन आहे. मी तुम्हाला त्याला दाखवतो तिथे पुढे गेल्यावर. ते बघा, म्हणजे वरती डोंगर आहे आणि डोंगराच्या इथे हिल स्टेशन बांधण्यात आलेलं आहे. बघा काय स्ट्रक्चर बनवलंय त्यांनी. आत बघा, इथे हिल स्टेशन आहे, म्हणजे विला टाईप, म्हणजे वरती रिसॉर्ट टाईप आहे सगळं. म्हणजे असं देखील आमच्या गावाकडे बनवण्यात आलेलं आहे. तर आपण आता तारस्त्या गावापर्यंत पोहोचणार आहोत. तर चला, नंतर मग आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो कुडालेणी. तर मांदड आणि सारस्त्याच्या भागेतच कुडालेणी येते. तर आणि खरोखरच पावसाने आता सुरुवात केली. मी मुंबईवरून निघालो, पाऊस एवढा नव्हता. मला अंदाजे कोलाड पासून पावसाने सुरुवात केली. म्हणजे वाटेला आपल्याला पाऊस भेटला फुल जोरदार एकदम. आणि गावाला खरोखरच पाऊस आहे, खूप बरं वाटलं. कारण का एक पावसाची म्हटलं सर घेतलीच पाहिजे ना. तर बघा, आपण आता तारस्ता सोडलाय. हा आपण रस्ता घेतला, तारस्ता सोडलाय आपण आता. म्हणजे मधली गावं कुठली कुठली स्किप केली ना तुम्हाला दाखवली. तर पिटसई, कोण, खांबोले, काशेवाडी, त्याच्यानंतर मग हा बघा, हे आहे, हा रस्ता आहे कुडा लेणीला जायचा. बघा, कुडा बौद्ध लेणी लिहिलेला देखील आहे. आपण याच्यावर स्पेशली ब्लॉग बनवणार आहोत आपल्या दुसऱ्या चॅनलवर. ज्या वेळेला मी थोडस ड्रोन वगैरे शूट करणार आहे. आपला मित्र आहे, तो बोलला होता. तर तो काय आता ह्या शेड्यूल मध्ये नाही आहे ब्लॉग, पण आपण पुढे बनवणार आहोत. चला, आता पुढच्या दिशेने आपण जातोय. तर आपल्या तालुक्यात काय आहे, तर प्राचीन बौद्ध कुडा लेणी देखील आहे. असे बरेचसे ठिकाण आहेत. तालुका जरी छोटा असला तरी तालुका हा निसर्ग संपन्न आहे आणि किनारपट्टीला वसलेला आहे. आपला रायगड जिल्हा खरं मुलात बोलायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे शूरांचा किल्ला आहे. आपली जी दुसरी राजधानी म्हणून रायगड किल्ल्याला संबोधलं जातं आणि होती आणि आहे. आपण अशा जिल्ह्यात जन्म घेतलाय, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं पायाने स्पर्श झालेली भूमी आहे ती. आणि मी
स्वतःला भाग्यवान समजतो की असा किल्ला अशा जिल्ह्यात आणि अशा ठिकाणी आपण जन्माला आलोय की ते निसर्गाने संपन्न आहे. इतिहास आहे, मराठ्यांचा इतिहास त्या ठिकाणी आहे. समुद्र किनारपट्टी लाभलेला आहे. असं प्राचीन वास्तव्य असलेलं हा आमचा तालुका आणि जिल्हा आहे. जिल्हा तसा बघायला गेलो तर खूप मोठा आहे. पनवेलचा अर्धा भाग रायगड जिल्ह्यामध्ये येतो. असा हा आपला आहे. पण तालुका जरी छोटा असला तरी खूप निसर्ग संपन्न आहे. तर चला, इथून हा कच्च्या रस्त्याची सुरुवात होते, कारण हा बायपास होणार आहे डायरेक्ट इथे. त्याच्यामुळे हा पॅच बऱ्याच वर्षापासून खराब आहे. आणि मग इथून हायवेची म्हणजे मुरुड जंजिऱ्यापर्यंतच हायवे गेलेला आहे. म्हणजे जो मी तुम्हाला पुढे दाखवतोय, कारण का हा इथे संपतो पूर्ण हायवे. म्हणजे जो मेन रोड बनवलेला आहे बघा, किती खराब रस्ता आहे. कारण की हा पॅच जो आहे तो अजूनपर्यंत तरी बनवलेला नाही आहे बघा. आणि मग हा डायरेक्ट तिथून बोलतात होणार आहे, पण अजूनपर्यंत त्याची कुठे काय हालचाल देखील पण नाही, कुठे काय खोदलेला सुद्धा नाहीये. आणि हा बघा, आता लागेल आपल्याला महादाड 4 वाजता. जो आपण मेन येतो, तुम्हाला आता दाखवतो मी पुढं. इथे पोलीस चौकी आहे आपली, महादाड पोलीस चौकी आहे. इथे सीमा रस्ता म्हणजे येतो बघा, महादाड बसला आगरबंडा. आणि आपण येतो तो इथून, हा जो खाजणीला गेलाय ना तिथून आपण रोहा इकडनं येतो. आणि आपण चाललोय आता आपल्या गावाला. तर आपल्या गावचा रस्ता सुरू झाला. मांदाड आतमध्ये आहे. आता बाकीची सगळी रस्त्यालाच गावं लागतील. तर ही आहे आपल्या गावची हद्द सुरू झालेली आहे. आणि आमच्या इकडं असलेलं मिनी चायनीज सेंटर आहे बघा या ठिकाणी, असतो चालू. तर आपण गावचा रस्ता लागलेला आहे, मांदाड सोडलेला आहे. त्याच्यानंतर आता पहिला कुंभरवाडा लागेल, नंतर मग पुढा लागेल. आणि खरोखरच काय वातावरण झालेलं दिसतंय. वा जॉब यार, असं कुठेतरी आपल्याला म्हणजे बघा ना, गाडी पण चालवताना मस्त वाटतंय, एवढं भारी आहे. आणि तुमच्या सगळ्यांसोबत आपण मुंबईपासून प्रवास सुरू केला, आपण आता पोहोचलो आपल्या गावच्या ठिकाणी. हा 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 हा, काय हिरवळ बघा. मी म्हणतो ना, निसर्ग संपन्न असलेली सगळी तालुक्याची गाव आहेत. बरोबरच डोंगराच्या कुशीत लुकलुक लुकलुक ही गावं करतात. आता मला वाटतं ह्या चढणीवरून जर कुठलं गाव, आता कसं डोंगर वाढलेला आहे बघा 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 बघा, काय वा. पाऊस पण करून गेलाय, चांगली गर्दी भिजवून गेलाय आणि ग्रीनी ग्रीनी करून टाकलाय. स्वर्ग नाही तर काय हे, स्वर्गस्थ आहे. वा. आता आपल्याला लागतो तो कुंभरवाडा, त्याच्यानंतर मग पुढा. आज मी पूर्ण ब्लॉक केलेला आहे. म्हणजे आपण मुंबईपासून सुरुवात केली, आपल्या आजूबाजूच्या बिल्ला गावं दाखवू आपण. तर बघा, हे आहे कुंभरवाडा. रस्त्या लगेचच आता सगळी गावं तुम्हाला पाहायला भेटतील. आणि तुम्हाला दाखवतो, मागं पण मी दाखवलं होतं बापदेवाचं मंदिर बघा. बापदेवाचं मंदिर, कुडाळ गावचं बाप, ही कुडाची शाळा आहे. आता तशी म्हणायला गेलो तर सगळी लोक मुंबईला असतात. कशी बघा, गावाला पण असल्यामुळे गाव पण शांत बघा. कुडा बस स्टॉप बघा, कुड्या गावची कमानी. आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुडा गाव लागतो. तर हे आहे कुडा गाव. आता रस्ता थोडा छोटा झालेला आहे. त्याला जिनीत दादा पण भेटला, पण त्याने मला ओळखलेलंच नाही, कारण का पूर्ण पॅक आहे. येईल, त्याला फोन करील. बघा आता कॅमेरा लागला का सगळ्यांना वाटतो कोणतरी ब्लॉगर चाललाय बघा. कशी विहीर दिसते आपल्याला रस्त्याला. पुढे गावातील लोक, मी जर हा व्हिडिओ बघितला तर कमेंट करून सांगा, कारण का तुमच्या गावाला मी कव्हर केलेली आहे. कारण का म्हटलं रस्त्याने जाताना अगो दाखव आपण बघा, लोक शेतीची कामं करण्यासाठी येतात. आणि आपण आता गावच्या दिशेने चाललोय. 2 वाजायला आले. मी बोललो होतो ना, मला थोडस काम आहे, थोडस आलं, उशीर होतो प्रवासात आणि थोडं टप्प्याटप्प्यानेच मला जायचं होतं. तर
पण आता आपला गाव लागेल, पहिली वाडी लागेल, शिव आदिवासी वाडी लागते. त्याचं पण दाखवलं होतं, कारण का टेकडीवर ते गाव आहे, वाडी आहे आमची, त्याच गावची वाडी आहे. हा 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 हा. निसर्ग वाटतं ना या. एक लोक बघा कशी गावची गाड्या बिड्या घेऊन फिरत असतात मस्तपैकी. मज्जा येते त्यांना. आता लागेल आपल्याला वाडी. सगळी आपण म्हणजे आपल्या आजूबाजूचे शेजारी पाऊस भरपूर पडून गेला बघा, वर कसं भासलं. हा 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 हा. बघा शिकून बघा, पाणी तुझे कुटुंब भरलाय. जी लागते ती आपल्याला शिव आदिवासी वाडी बघा या ठिकाणी. आणि आता आपल्याला दिसतंय तर आपलं गाव दिसतंय ना, आपलं गाव मस्त पैकी याच्यातून. हा, गाव दिसतंय आपलं. मला थोडं हल्ली घेऊन दाखवतो, म्हणजे तुम्हाला आपलं गाव दिसेल. हा, दिसत असेल दिसत असेल दिसत असेल. बघा लावणीची तयारी चालली आहे इकडं लोकांची. म्हणजे ही खाडी पूर्ण, म्हणजे एवढा पाऊस पडला होता का पूर आला होता या खाडीला. लोक आता घरी चालले, पण थोडं थोडं दाखव. फायनली आपण गावात पोहोचलेलो आहोत. आपली गावची नुकतीच कामाने आपल्याला लागेल आता. खरंच गावाची वर पुन्हा नाही लागेल. बघा हा आमच्या गावचा सगळा परिसर आहे. हा, लोक शेतावर दिसतात, शेतीची लगबग चालू आहे, काम चालू आहे, गावची कामानी लागलेली आहे बघा या ठिकाणी. आणि आपण फायनली आपल्या गावात पोहोचलो. किती वाजले तर 1:34 झालं. मी म्हटलं होतं आईला की 1 वाजेपर्यंत काय पण करून पोहोचेल, नाही थांबलो तिथं. पण आपण आता फायनली पोहोचलो. हे आहे आपलं गाव. शांत वाटतंय ना एकदम शांत वाटतंय. फायनली बघा आपण आपल्या गावाला पोहोचलो आणि गावचं वातावरण बघा कसं दिसतंय. हा 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 हा. बघा फायनली आपण गावाला पोहोचलो. पावसाची सरी आता हे आहे आपलं गाव. तर मंडळी फायनली आपण गावाला पोहोचलो. आता वाजलेत 1:45. 10:15 वाजता आपला मुंबईवरून प्रवास सुरू झाला होता. ह्यावेळेला आपण पनवेल, इंदापूर, तला हायवेने आपण आलो, नागोठणे हायवेने ना आलो, म्हणजे रोहा मार्गे. तर आजचा असा प्रवास होता की फक्त प्रवास होता की मुंबई टू गाव. पावसातून आपण आलो, अतिशय चांगला आणि सुखरूप घरी पोहोचलो. तुमच्या सगळ्यांच्या साथीने प्रेमापोटी या ठिकाणी पोहोचलो. तर चला भेटू लवकरच गावच्या कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.